जय श्रीराम मित्रांनो, ओगले फिटनेस कोच मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आज परत एक नवीन विषय घेऊन आलेलो. आज खूप महत्वाचा विषय घेऊन आलेलो आहे. आज आपण रोज चालण्याचे वॉकिंग चे 5 फायदे घेणार आहे आपण. तर त्यामध्ये आपण सर्वात पहिले काय करणार आहे माहिती का मित्रांनो? मी तुम्हाला सांगतो, चालण्याने काय काय फायदा होतो याचे मी तुम्हाला 5 फायदे सांगणार आहे आणि ते फायदे खूप जबरदस्त आहे. ते जर तुम्ही तुमच्या डेलीच्या लाईफ मध्ये वापरले तर तुम्हाला 100% खूप फायदा होणार आहे. फक्त चालण्याने, इतकं लक्षात ठेवा मित्रांनो. कारण की भरपूर जण चालत नसतात, फक्त खात असतात आणि बसत असतात. त्यामुळे त्यांना पुढे खूप अशा आजारांना सामोरे जावं लागतं. म्हणून तुम्ही आजपासूनच, उद्यापासून नाही, आजपासूनच तुम्ही चालायला सुरुवात करा. तर तुम्हाला त्याचे इतके बेस्ट फायदे भेटतील ना, यामध्ये आता मी तुम्हाला एक्सप्लेन करून पूर्ण सांगणार आहे. म्हणून तुम्ही आजपासून चालायसाठी सुरुवात करा, तुम्हाला चांगला रिझल्ट येईल. तर सर्वात पहिले मित्रांनो, रोज चालण्याचे वॉकिंग म्हणजे 5 फायदे. सर्वात पहिले, फक्त रोज 30 मिनिटं चालतात तर तुमचं शरीर बदलू शकतं. खरं आहे मित्रांनो. तुम्ही फक्त रोज सुरुवातीला तुम्ही म्हणजे स्टार्ट करणार ना, तुमचे 30 मिनिटं तर नाही होणार, पण तुम्ही 10-15 मिनिटं करणार. पण हळूहळू 7-8 दिवसामध्ये तुम्ही 30 मिनिटापर्यंत तुमचा स्टॅमिना वाढून जाईल. आणि तुम्हाला ही नॉर्मल वॉकिंग करायची आहे. तर ही जर तुम्ही करणार तर तुम्हाला 5 असे जबरदस्त फायदे भेटणार आहे ना, की त्याच्याने तुमचं शरीर एकदम हेल्दी राहील. तर सर्वात पहिला फायदा आहे मित्रांनो, रोज वॉकिंग केल्याने वजन कमी होतं. भरपूर जणांना वेट लॉस करायचं असतं, जिमला येऊ शकत नाही, म्हणून तुम्ही घरी वेगवेगळ्या प्रकारचे एक्सरसाइज करतात. त्यानंतर तुम्ही भरपूर असे सप्लिमेंट घेतात. कोणी काय सांगतं, कोणी सांगतं, त्याबद्दल करता, पण तुम्हाला रिझल्ट भेटत नाही. पण एक नॅचरल आहे मित्रांनो. तुम्ही जर फक्त रोज वॉकिंग केली ना, तर तुमचं वजन हे 100% कमी होणार आहे. पण एक लक्षात ठेवा, 10 ते 15 दिवसात वॉकिंग करून वजन लगेच कमी नाही होत. तुम्हाला कमीत कमी त्याला कंटिन्यू 3 महिने तरी करावं लागेल. तर तुमचे 100% वजन हे कमी होणार आहे. तर मित्रांनो, त्यानंतर हृदय हृदय हे मजबूत होत असतं. दुसरा फायदा आहे, खरं जे भरपूर जणांना हार्टचे इश्यू असतात. मग मित्रांनो, एकच तुम्हाला सांगणं आहे, की तुम्ही जर रोज चालणार ना, तर तुमचं हृदय हे एकदम हेल्दी राहणार आहे आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचं हृदयाच्या बाबतीत समस्या जाणवणार नाहीये. म्हणून डॉक्टर लोकही हेच सल्ला देत असतात. आणि भरपूर जे आता माझ्यासारखे जे सर्टिफाईड ट्रेनर आहे, ते सुद्धा हे सांगतात, की तुम्ही वॉकिंग करा. त्यामुळे तुमचं हार्ट हे हेल्दी असणार आहे. कारण की ब्लड सर्क्युलेशन हे चांगल्या पद्धतीने होतं आणि सर्क्युलेशन झालं म्हणजे ब्लड पर्यंत रक्त हे चांगल्या पद्धतीने जातं वॉकिंग केल्याने. म्हणून तुमचं हार्ट हे मजबूत होईल. हृदय हे मजबूत होत असतं. त्यानंतर स्ट्रेस कमी होतं मित्रांनो. खरी गोष्ट आहे, तुम्ही आपल्या जीवनामध्ये आपल्याला भरपूर असा ताणतणाव असतो, प्रत्येक गोष्टीमध्ये असतो. त्यामुळे माणसाची एकाग्रता ही कमी झालेली असते. कुठल्याही कामामध्ये मदत लागत नाही. पण तुम्ही जर मॉर्निंगला किंवा इव्हिनिंगला दोन्ही टाइम मधून एका टाइमला तुम्ही जर व्यायाम सोबत जर तुम्ही वॉकिंग सुद्धा केली, तर तुमचा स्ट्रेस हा कमी होणार आहे आणि तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये हे मन लागणार आहे. आणि स्ट्रेस कमी झालं म्हणजे सर्व गोष्टी एकदम सुरळीत चालत असतात. त्यानंतर मित्रांनो, चौथं आहे, पचन सुधारतं. भरपूर जणांना ऍसिडिटी जास्त प्रमाणात होत असते, व्हॉमिटिंग होते. तर तुम्ही डेली जर 30 मिनिटं चालले ना मित्रांनो, तर तुमच्या पचन सुधारेल. तुमची जी पचन करण्याची जी क्रिया आहे पूर्ण सुरळीत होणार आहे आणि कुठलंही अन्न तुम्ही खाल्लं तर तुमचं लगेच पचेल आणि त्याचा फायदा तुमच्या शरीराला होणार आहे. म्हणून वॉकिंग तुम्ही करत जा. हे चौथं बेनिफिट होता, फायदा होता. आणि पाचवं, झोप जबरदस्त लागते मित्रांनो. खरी गोष्ट आहे, झोप इतकी बेस्ट लागते ना, की तुम्ही जेव्हा वॉकिंग करायला लागले, चालायला लागले आणि चांगल्या पद्धतीने, तुम्हाला रात्री एकदम गाढ झोप लागेल. गाढ झोप झाली तर तुमचा जो दुसरा दिवस असतो, सकाळी उठल्यावर तुम्ही एकदम फ्रेश असणार. तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा तुम्हाला ट्रेस होणार नाही. तुमचं पचन चांगल्या पद्धतीने राहील. म्हणून मित्रांनो, झोप करणं खूप गरजेचं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, तर झोप जर नसेल तुमची पूर्ण, तर तुमचं वजन सुद्धा वाढतं, फॅट वाढतं. तर मित्रांनो, झोप तुमची चांगली झाली तर प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचं मन हे चांगल्या पद्धतीने लागणार आहे. आणि झोप जबरदस्त झाली तर तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये एकदम आवडीने काम करणार आहे. म्हणून मित्रांनो, वॉकिंग करा. फक्त रोज 30 मिनिटं वॉकिंग करा, तर तुमचं आयुष्य पूर्णतः बदलून जाणार आहे. आणि तुमचे हे 5 प्रकारचे जे मी फायदे सांगितले, हे खूप बेस्ट होणार आहे. रोज वॉकिंग केल्याने वजन कमी होतं, हृदय मजबूत होतं, स्ट्रेस कमी होतं, पचन सुधारतं, झोप जबरदस्त लागते. तर मित्रांनो, या गोष्टी रोज वॉकिंग केल्याने होतं. तर मित्रांनो, यामध्ये एक टिप्स सांगितली, सकाळी किंवा संध्याकाळी किमान 30 मिनिटं वॉक करायचं आहे. खरी गोष्ट आहे, तुम्ही जर नवीन नवीन आहे, तुम्हाला 10 ते 15 मिनिटाचं वॉकिंग तुमच्याकडून स्टॅमिना होईल वॉकिंगचा. त्यानंतर हळूहळू 10-12 दिवसामध्ये तुमचा तो स्टॅमिना 30 मिनिटापर्यंत चालले जाईल आणि तुम्हाला हे फायदे भेटायला लागून जात असतील, हे 5 फायदे. त्यानंतर मित्रांनो, मग आजपासून चालायला सुरुवात करा. बरोबर आहे. कल करे सो आज कर. म्हणून आजपासून उद्या करण्यापेक्षा आज करा. तुम्हाला हे 5 फायदे 100% भेटतील. आणि अशाच आपल्या नवीन नवीन टिप्ससाठी आपला फॉलो करा आपल्या ओगला फिटनेस कोचच्या चॅनलला. इथं कारण की बेस्ट कोच, बेस्ट रिझल्ट भेटणार आहे आणि इथं तुमचं शंकेचं निराकरण हे केलंच जाणार आहे मित्रांनो. म्हणून ओगला फिटनेस कोचला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आणि शेअर करा. जय श्रीराम.